नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण युनिट 1 मधील 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट हा टॉपिक सुरू केलेला आहे। एका सीगल पक्षाच्या पिल्लाविषयी ही गोष्ट आहे। त्या पिल्लाला तिचे कुटुंबीय आकाशात भरारी घेण्यास प्रेरित करीत असतात। त्या पिलाचे भाऊ, त्याची बहीण स्वतःहून अवकाशात भरारी घेण्याचे आणि महासागरामधून समुद्रामधून मासे पकडण्याचे ते स्वतःहून शिकलेले होते। या सर्व कुटुंबियांच्या ऍक्टिव्हिटी तो सीगल पक्षी पाहत होता, पण त्याला आकाशामध्ये भरारी घेण्याचं धाडस होत नव्हतं। तो घाबरत होता, पण त्याचे कुटुंबीय त्याला फक्त बोलून प्रेरित करीत होते, स्वतः त्याला मदत करीत नव्हते। तो स्वतः स्वावलंबी बनला पाहिजे म्हणून त्याचे वडील त्याला रागवत होते, धमकावत होते। अर्थातच त्याच्या पाठीमागं प्रेम त्यांचं होतं, पण तो स्वतःहून आकाशात भरारी घेण्यास शिकलं पाहिजे। स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्यास शिकलं पाहिजे, हा त्यांचा हेतू होता। मग सर्वच कुटुंबीय त्याच्याकडे शेवटी दुर्लक्ष केले। काय करायचं करून दे, जर तो स्वतःहून प्रयत्न नाही केला तर उपाशी राहील असं समजून ते आपापल्या कामाला लागले। ज्या ठिकाणी सीगल पक्षी बसलेला होता, तो छोटासा पक्षी बसलेला होता, त्याच्या विरुद्ध बाजूला एक पठार होते। त्या पठारावर ते सर्व कुटुंबीय आनंदाने राहत होते। त्या सीगल पक्षाची आई आपल्या पायामध्ये असणारा मासा तोडत आणि चोचीला दहार करीत होती। त्या मासाच्या तुकड्याने, त्या अन्नाच्या दृश्याने तो छोटासा सीगल पक्षी अगदी वेडापिसा झाला होता, पण कोणी त्याला अन्न देऊ शकत नव्हते। बघा इथून पुढे काय होतं, काल तेथे पण आपण शिकलोय। बाळांनो, त्या अन्नाचे दृश्य पाहून तो वेडापिसा झाला। त्याला सुद्धा तसे माशाचे तुकडे तोडायला आणि चोचीला दहार करायला खूप आवडले असते, असे तो स्वतःशी म्हणू लागला। पेज नंबर 32 बघा, पेज नंबर 32 पुढचा पॅसेज। गा 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 he cried, begging her to bring him some food. काही थोडेसे अन्न त्याच्याकडे घेऊन येण्यास तो आईला विनवण्या करू लागला। त्याच्या आवाजात गा 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 असे ओरडत तो आईला थोडेसे अन्न मला पण दे अशी विनवणी करू लागला। गो कोल आ ही स्क्रीम्ड बॅक derisively. बघा, उपहासाने किंवा टीकेने आई पण उपहासात्मक दृष्ट्या त्याला द्यायचंच नाही, तिरस्कृत दृष्ट्या नाही असं म्हणाली, तुला अन्न मिळणार नाही। पक्ष्यांच्या भाषेमध्ये ती आई परत तिरस्कृत दृष्टीने ओरडली, नाही तुला काही मिळणार नाही, तू भित्रा आहेस,
तू स्वतः विहार करण्यास शिक आणि स्वतःचं अन्न स्वतः मिळव, हे आईला सांगायचं होतं. ती आई तुला काही देत नाही अशा तिरस्कृत दृष्टीने ती म्हणाली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. बघा, पण तो परत परत विनवू लागला. डेरिसिव्हली म्हणजेच काय, सॉरी, प्लेंटिवली अगदी दुःखाने, एक्सप्रेसिंग सॅरो, अगदी विनवण्या करू लागला. तो अगदी 8 हाक मारू लागला. भुकेने व्याकुळ झाला. त्या व्याकुळतेने तो परत आईला मला काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली असं ओरडू लागला. आणि एका मिनिटात एकदमच तो आनंदाची आरोळी दिला, आनंदाने ओरडला. त्यानंतर एका मिनिटामध्येच सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि काय झालं, एका मिनिटामध्येच तो एकदमच आनंदाने ओरडला. म्हणजे त्याला वाटलं आता आई इतकी आर्त विनवणी केल्यानंतर की थोडेसे खाऊ घेऊन येईल. आणि काय झालं बघा, हिज मदर had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याची आई एक माशाचा तुकडा उचललेली होती आणि त्या माशाच्या तुकड्यासहित त्या सीगल पिलाकडे विहार करीत येत होती. त्यामुळे त्या पिलाला वाटले की आई खाऊ घेऊन आली, मला खायला देणार, आता मला खूप बरं वाटेल, मला खाऊ मिळेल. या आनंदात ते छोटेसे सीगल पक्षी ओरडले, कारण त्याची आई एक माशाचा तुकडा उचललेली होती आणि त्या माशाच्या तुकड्यासहित त्याच्याकडे विहार करीत येत होती. ही लीन आउट इगरली, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. आणि आई समोर आल्या बरोबर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत त्याच्या पायाने त्या दगडावर आपटत तो पुढे उत्सुकतेने झेपावला, पुढे थोडेसे जाण्याचा प्रयत्न केला. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती आई त्याच्या समोर एका क्षणीच तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत तो सीगल पक्षी त्या दगडावर त्याचे पाय आपटत उत्सुकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then maddened by hunger, he dived at the fish. आई समोर काही अंतरावर उभी होती. आई अगदी समोर काही अंतरावर उभी होती. ती आई जवळ का येत नाही आहे याचा विचार करीत तो सीगल पक्षी आश्चर्याने एक क्षण वाट पाहिला आणि मग त्या अन्नाच्या दृश्याने वेडे पिसे होऊन, त्या भुकेने व्याकुळ होऊन तो त्या माशावर एकदम झेपावला. आईला त्याला स्वतःला तिकडं तो यावं असं वाटत होतं. म्हणजे आई एक प्लॅन केली होती त्या खाण्याच्या हेतूने तरी ते माझं पिल्लू आकाशात भरारी घेण्यास शिकेल म्हणून आई त्याच्या समोर काही अंतरावर उभी होती, त्याच्या जवळ गेली नाही. त्याच्या सोसीला ते माशाचा तुकडा येईल इतक्या अंतरावर न राहता त्याच्या पासून लांब राहिली. आई जवळ का येत नाही आहे याचा विचार करीत आश्चर्याने थोडा वेळ तो पक्षी तेथे वाट पाहिला, पण आई काही जवळ येत नव्हती. आणि आईच्या त्या चोचीमध्ये माशाचा तुकडा होता, खाऊ होते, आणि त्या खाऊने व्याकुळ होऊन तो सीगल पक्षी शेवटी आईकडे झेपावला. काय होतं बघा,
With a loud scream, he fell outwards and downwards into space. मोठ्या आरोळीने तो अवकाशात झेपावला, अवकाशात खालच्या दिशेने तो झेपावला. बघा, with a loud scream, he fell outwards and downwards into space. अगदी ओढत तो अवकाशात झेपावला. Then a monstrous terror, monstrous अगदी भयंकर भीती असं म्हणा. बघा, then a monstrous terror seized him, seized पकडणे, and his heart stood still. मग एक भयंकर भीती त्याला जाणवू लागली. एका प्रचंड भीतीने त्याला घेरले, पकडले आणि त्याचं हृदय अगदी बंद पडण्याची वेळ आली. म्हणजेच काय, तो अत्यंत घाबरला. अवकाशात तो बाहेर फेकला गेला आणि तो इतका घाबरला की त्याचं हृदय अगदी शांत झाले. म्हणजे तो खूप शॉकिंग झाला. ही कुड हिअर नथिंग, त्याला काही ऐकू येऊ शकेना. तो अगदी शून्य झाला. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण ती अवस्था फक्त 1 मिनिट चालली, कारण तो पहिल्यांदाच आकाशात भरारी घेतला होता. आकाशात झेपावल्या क्षणीच तो घाबरला. तो अगदी शून्य झाला. तर त्याला काय कळेना, त्याला काहीच ऐकू येऊ शकेना. पण ती अवस्था 1 मिनिटभर चालली. द नेक्स्ट मिनिट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. पुढच्या मिनिटामध्ये त्याचे पंख बाहेरच्या दिशेने पसरलेले आहेत याची त्याला जाणीव झाली. पुढच्याच मिनिटामध्ये त्याचे पंख बाहेरच्या दिशेने पसरलेले आहेत याची जाणीव झाली. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. वारा त्याच्या छातीच्या पिसांना धडकू लागले, मग त्याच्या पोटाखाली आणि मग त्याच्या पंखाला वारा धडकत गेले, आदळत गेले. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. वारा त्याच्या छातीच्या पिसांच्यावर आदळले, नंतर पंखाखाली, नंतर त्याच्या पंखांना वारा आदळू लागले. He could feel the tips of his wings cutting through the air. त्याच्या पंखाचे टोक वारा कापीत कापीत पुढे जात आहेत त्याला जाणीव झाली. He could feel the tips of his wings cutting through the air. त्याच्या पंखांचे टोक वारा कापीत कापीत पुढे जातात याची जाणीव होऊ शकली. He was not falling head long now. आता बाळांनो, त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. त्याला कोणत्याही प्रकारचे संकोच वाटत नव्हते. त्याला आता बाळांनो, हेड लॉंगचा अर्थ शब्दशः अविचार किंवा असा होतो. इथं असा घ्या की त्याला अजिबात भीती वाटत नव्हते, तो घाबरलेला नव्हता. He was soaring gradually, हळूहळू, downwards and outwards, soaring, भरारी घेणे. तो हळूहळू खालच्या दिशेने, बाहेरच्या दिशेने ती भरारी घेत होता. म्हणजे तो विहार करण्यास हळूहळू शिकत होता. He was soaring gradually downwards and outwards. खालच्या दिशेने, बाहेरच्या दिशेने तो हळूहळू की अवकाशात भरारी घेत होता. He was no longer afraid. तो घाबरलेला नव्हता. तो थोडाही आता घाबरलेला नव्हता. त्याची भीती नाहीशी झाली होती. He just felt a bit dizzy. डिझीचा अर्थ तो चक्कर आल्यासारखी. बघा,
चक्कर येणे किंवा असं आपण भोवळ येणे असं म्हणतो बा, डिझी, चक्कर येणे किंवा भोवळ येणे असं म्हणतो. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी, त्याला थोडेसे भोवळ आल्यासारखे वाटले, थोडेसे चक्कर आल्यासारखे वाटली. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स आणि ही सोअर्ड अपवर्ड्स, आणि मग तो परत त्याचे पंख फडफडवला आणि अवकाशात भरारी घेतला. गा 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 गॉ कोल आ. हिज मदर सूप्ड पास्ट हिम, सूप्ड पास्ट पाठीमागे झेपावणे, सूप्ड पास्ट पाठीमागे झेपावणे. ही हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉइज, आणि ते सीगलचे लहान पिल्लू, लहान पक्षी त्याचे पंख फडफडत वरच्या दिशेने भरारी घेऊ लागले, आणि हे सर्व त्याची आई पाहत होती. आणि त्यामुळे त्याची आई अगदी आनंदाने ओरडत, गा 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 अशा आनंदाने ओरडत त्याची आई त्या पिलाच्या पाठीमागे झेपावली. बाळानो, त्या पिलाच्या आईस खूप आनंद झाले होते. माझं पिल्लू आकाशात भरारी घेण्यास शिकलं. त्यामुळे काळजीपोटी त्या पिलाच्या रक्षणासाठी आनंदाने ओरडत त्या पिलाच्या पाठीमागे ती पण झेपावली. ही answered her with another scream. मग ते पिल्लू सुद्धा ती ओढून तिच्या त्या बोलवण्याला प्रतिसाद दिले. ही answered her with another scream. मग ते पिल्लू सुद्धा ओढून तिच्या बोलवण्याला प्रतिसाद दिले. Then his father flew over him screaming. मग त्याचे वडील सुद्धा त्या पिलाच्या वरती ओढत आनंदाने त्याला प्रेरित करीत ते सुद्धा की त्याच्या वरती भरारी घेऊ लागले. Then his father flew over him screaming. मग त्या पिलाचे वडील की त्याच्या वरती आनंदाने त्याला प्रेरित करीत ओढत भरारी घेऊ लागले. He saw his two brothers and his sister flying around him curveting. कर्वेटिंगचा अर्थ की घोड्यासारखे झेपावणे. लिहून घ्या, कर्वेटिंग, घोड्यासारखे झेपावणे. And banking, banking चा अर्थ फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन अदर. म्हणजेच काय की झेप घेणे, सूर कांड्या, अगदी डौलदार सूर कांड्या घेणे असं म्हणतो. एक पंख वरती आणि एक पंख खाली अशा अवस्थेमध्ये की वेगाने झेपावणे, झेपावणे घ्या. He saw his two brothers and his sisters flying around him, curveting, banking, soaring and diving. आणि ते पिल्लू त्याच्या दोन भावांना, त्याच्या बहिणीला त्याच्या सभोवती गिरक्या घेतलेले, अगदी डौलदारपणे झेपावतेले, भरारी घेतलेले, मासे पकडण्यासाठी त्या समुद्रामध्ये झेप घेतलेले तो पाहू लागला. कारण तो सुद्धा अवकाशात त्यांच्या सोबत होता. बघा परत. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking, soaring and diving. तो त्याच्या दोन भावांना, त्याच्या बहिणीला त्याच्या सभोवती विहार करतेले, गिरक्या घेतलेले, घोड्यासारखे झेपावतेले पाहिला. त्याचबरोबर की त्याचे भाऊ आणि त्याची बहीण की समुद्रामध्ये झेपावून मासे उचलतेले की आनंदाने भरारी घेतलेले पाहू लागला. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself. Commended प्रशंसा करणे. Commended प्रशंसा करणे. Himself to dive, soar and curve, shrieking shrilly. Shrieking shrilly कर्कशपणे ओरडत. तो कधीच विहार करू शकत नव्हता हे तो पूर्णपणे विसरला. तो कधीच विहार करू शकत नव्हता
हे पूर्णपणे विसरला आणि अवकाशात भरारी घेण्याबद्दल किंवा अवकाशात गिरक्या घेण्याबद्दल स्वतःचे कर्कश अशा आवाजात कौतुक करू लागला. परत बघा बाळांनो. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to die. बघा बाळांनो. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to die and soar and curve, shrieking shrilly. तो कधीच विहार करू शकत नव्हता हे पूर्णपणे तो विसरला आणि आनंदाने ओढत स्वतःचे त्या झेप घेण्याबद्दल, अवकाशात भरारी घेण्याबद्दल, सूळ मारण्याबद्दल स्वतःचे तो कौतुक करू लागला. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. बघा, महासागराकडे तोंड करीत तो महासागराच्या दिशेने, आता त्या समुद्राच्या दिशेने की विहार करीत तो अगदी समुद्राच्या जवळ गेला होता बाळांनो. त्या समुद्राच्या पृष्ठभागाजवळ गेला होता. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. महासागराकडे तोंड करून आणि महासागराच्या दिशेने विहार करीत तो अगदी महासागराच्या जवळ गेला होता. He saw a vast green sea beneath him with little ridges, सुळके. Moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. आनंदाने, cawed चित्कारने, amusedly आनंदाने, cawed चित्कारने. मग तो त्याच्या खाली अथांग असे हिरवे महासागर, त्यामध्ये छोटे छोटे सुळके असणारे, छोटे छोटे सुळके पाण्याच्या लाटा असतात. त्या छोट्या छोट्या सुळके पुढे पुढे जात असलेले अथांग असे हिरवे महासागर तो पाहिला आणि मग तो त्याची चोच बाजूला वळविला आणि आनंदाने चित्कारला, आनंदाने ओढू लागला. He saw a vast green sea beneath him with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. मग तो त्याच्या खाली छोटे छोटे सुळके पुढे जात असणारे छोट्या छोट्या सुळक्यासहित अथांग अशा हिरव्या महासागराला पाहिला आणि मग तो त्याची चोच बाजूला वळविला आणि आनंदाने ओरडला, आनंदाने चित्कारू लागला. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. बघा, त्याचे आई वडील, त्याचे भाऊ आणि बहीण त्याच्या समोर त्या हिरव्या जागेवर उतरलेले होते. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण त्याच्या समोर त्या हिरव्या जागेवरती खाली उतरलेले होते. They were beckoning him, बोलावणे, टू हिम, कॉलिंग श्रीली. मग ते सर्व कुटुंबीय कर्कश असा आवाजात त्याला बोलावित होते. They were beckoning to him, calling shrilly. कर्कश अशा आवाजात ओढत ते त्याला बोलावित होते. He dropped his legs to stand on the green sea. त्या हिरव्यागार अशा समुद्रावर उभे राहण्यासाठी तो त्याचे पाय खाली सोडला.
He dropped his legs to stand on the green sea. त्या हिरव्या समुद्रावरती उभे राहण्यास तो त्याचे पाय खाली सोडला. His legs sank रुतणे into it. त्याचे पाय मग तो त्या हिरव्या पृष्ठभागावर उभे राहिल्यानंतर त्याचे पाय मग त्या हिरव्या पृष्ठभागावर रुतले. He screamed with fright and attempted प्रयत्न करणे. To rise again flapping his wings. त्याचे पाय जसे रुतू लागले त्याला वाटत तो आता बुडतोय काय. तो घाबरला, तो भीतीने ओरडला आणि त्याचे पंख फडफडवत तेथून उडण्याचा प्रयत्न करू लागला, तेथून निघण्याचा प्रयत्न करू लागला. He screamed with fright and attempted to rise again flapping his wings. जेव्हा त्याचे पाय रुतत होते तेव्हा तो भीतीने किंचाळला, ओरडला आणि त्याचे पंख परत फडफडवत तेथून उठण्याचा प्रयत्न केला. But he was tired and weak with hunger and he could not rise. Exhausted थकणे म्हणा. By the strange exercise. Exhausted थकणे, कंटाळणे. पण तो भुकेने खूपच अशक्त झाला होता, भुकेने खूपच थकला होता आणि त्या विचित्र व्यायामामुळे थकल्याने तो तेथून उठू शकला नाही. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. मग तो बाळानो भुकेने खूप थकला होता, भुकेने खूप त्याला अशक्तपणा आले होते आणि त्या विचित्र माहीत नसलेल्या व्यायामाने थकल्याने तो जागचा तेथून उठू शकला नाही. His feet sank into the green sea and then his belly port and he sank no further. त्याचे पाय त्या हिरव्या महासागरात खाली रुतले, त्याचे पाय त्या हिरव्या महासागरामध्ये खाली रुतले. मग त्याचे पोट त्या हिरव्या पृष्ठभागाला स्पर्श केले. पोट टेकल्यानंतर परत पुढे तो रुतला नाही, तेथे तो स्थिर झाला. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. त्याचे पाय त्या हिरव्या पृष्ठभागामध्ये रुतले आणि मग त्याचे पोट त्याला टेकले आणि मग तेथून तो पुढे रुतला नाही. He was floating on it. And around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. Scraps, तुकडे. तो त्या हिरव्या पृष्ठभागावर तरंगत होता, फ्लॉटिंग तरंगणे. He was floating on it. तो त्या हिरव्या पृष्ठभागावर तरंगत होता. And around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. आणि त्याच्या सभोवती त्याचे संपूर्ण कुटुंब त्याचे कौतुक करीत होते, त्याच्या त्या धाडसाबद्दल ओरडत कौतुक करीत होते आणि त्यांच्या चोचीने त्याला डॉग फिशचे तुकडे सुद्धा देत होते. सर्व कुटुंबीय त्याच्या प्रती खूप आनंदात होते. तो स्वतः विहार करण्यास शिकलेला होता, त्यामुळे त्याची कुटुंबीय त्याच्या अवतीभोवती त्याचे कौतुक करीत आनंदाने ओरडत आणि त्यांच्या चोचीमधून त्याला डॉग फिशचे तुकडे देत होते. शेवटी तो सीगल, लहान पक्षी, ते पिल्लू स्वतःहून अवकाशात विहार करण्यास शिकले होते. He had made his first flight आणि अशा प्रकारे ते पिल्लू आकाशात पहिली भरारी घेतली होती. अशा प्रकारे बाळू
की प्रचंड इच्छाशक्तीने आणि त्याच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाने तो सीगल पक्षी आकाशात त्याचे पहिले झेप घेतले होते. बाळांनो, या टॉपिकवरून हा संदेश मिळतो, किती अडचणी येऊ, किती संकटे येऊ, ध्येय किती अवघड असो, रस्ता किती खडतर असो, आपण प्रामाणिक प्रयत्न आणि धाडस दाखवलो तर नक्की आपण यशस्वी होतो. आपण स्वावलंबी बनलो पाहिजे. आपण धाडसाने आपल्या पुढे असणाऱ्या संकटावर मात केलं पाहिजे आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी आपण धाडस केलं पाहिजे. आपण आव्हान स्वीकारलं पाहिजे. शक्य तितकं आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायला नाही पाहिजे. यशस्वी होण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. ही तत्वे आपण या टॉपिकमधून शिकू. आता आपण या टॉपिकमधील फक्त इंग्लिश वर्कशॉप काही ॲक्टिव्हिटीज पाहूया. ठीक आहे बाळांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉपमधील काही ॲक्टिव्हिटीज पाहूया. सर्वांनी लक्ष द्या. लँग्वेज स्टडी आहे, काही व्याकरणाचा सुद्धा भाग आहे, तो आपण आज संपूया. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिली ॲक्टिव्हिटी ट्रू और फॉल्स आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. खालील वाक्य चुकीचे आहेत की बरोबर आहे ते सांगायचं आहे. पहिले वाक्य, पहिल्या ॲक्टिव्हिटीमधील पहिले वाक्य, द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. ते लहान सीगल पक्षी त्याच्या पंखांच्या क्षमतेविषयी कॉन्फिडंट नव्हते. बरोबर, ट्रू. यंग सीगल हे ते पिल्लू त्याच्या पंखाच्या क्षमतेविषयी कॉन्फिडंट नव्हते. ट्रू. द यंग सीगल्स पेरेंट्स गायडेड and improved his siblings in the art of flying. त्या लहान सीगल पक्ष्याचे आई वडील विहार करण्याच्या कलेमध्ये त्याच्या मार्गदर्शन केले किंवा त्यांच्या भावंडांचे विहार करण्याची कला सुधारले. फॉल्स. ते स्वतःहूनच आज अवकाशात भरारी घेतले होते. द यंग सीगल्स पेरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाइंग. बघा परत एकदा, त्या लहान सीगल पक्षाचे आई वडील विहार करण्याच्या कलेमध्ये त्यांच्या भावंडांना, त्या पिलाच्या भावंडांना मार्गदर्शन केले होते किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केली होती. पण हे वाक्य मार्गदर्शन केले होते आणि सुधारण्याचा प्रयत्न केले होते. ट्रू म्हणा, कारण ते प्रत्यक्षात त्यांना मदत न करता मार्गदर्शन केले होते. ट्रू घ्या. फॉल्स मगाशी म्हणतो, हे वाक्य ट्रू घ्या, बरोबर आहे. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. जेव्हा ते लहान सीगल पक्षी झोपण्याचे नाटक करीत होते तेव्हा त्याचे आई वडील त्याच्याकडे पाहिले. हे फॉल्स. जेव्हा ते लहान सीगल पक्षी झोपण्याचे नाटक करीत होते तेव्हा त्याचे आई वडील त्याच्याकडे पाहिले. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. फ्लाइंग अक्रॉस द यंग सीगल, द मदर ड्रॉप्ड अ पीस ऑफ फिश इनटू हिज बीक. त्या लहान सीगल पक्षाच्या समोर त्याची आई त्याच्या चोचीमध्ये माशाचा तुकडा फेकली. फॉल्स. त्या पिलाच्या समोर त्याची आई
त्याच्या चोचीमध्ये एक माशाचा तुकडा फेकली हे फॉल्स आहे. कम्प्लीट द फॉलोविंग स्टेटमेंट्स. खालील वाक्य आपल्याला त्या धड्याच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे. बाळांनो, अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. सगळेच ऍक्टिव्हिटी मी इथे सांगत नाही आहे. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज या धड्याचा संदर्भ घेऊन की तुम्ही तिन्ही वाक्य पूर्ण करायचे आहेत. तिसरी ऍक्टिव्हिटी पण तुम्हीच पूर्ण करायचं आहे. त्याचा अर्थ सांगतोय. रीड द फॉलोविंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. खाली काही शब्द दिले, त्या शब्दांचे तुमच्या वाक्यामध्ये वापर करायचा. त्याचा अर्थ मी शिकवताना सांगितलोय, परत एकदा बघा. प्लेंटिवली अगदी दुःखाने, व्याकुलतेने. प्लेंटिवली दुःखाने किंवा व्याकुलतेने. बेकन बोलाविने, बेकन बोलाविने. मॉन्स्टरस राक्षसी असं म्हणा. प्रचंड किंवा राक्षसी. वेट धार, शार्पन असं शब्द आहे. कर्वेटिंग झेप घेणे, घोड्यासारखे झेप घेणे. सोवर भरारी घेणे. बाण हे सर्व शब्द तुमच्या वाक्यामध्ये त्याचा वापर करायचा. त्या चौथं बघा काय आहे. रीड द फॉलोविंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. खालील शब्द काळजीपूर्वक वाचा आणि कंसामध्ये दिलेले योग्य शब्द निवडून खालील जे रिकाम्या जागा आहेत ते पूर्ण करायचं आहे. पहिला अफ्रेड भीती. प्लंज उडी घेणे. अपियर दिसणे वाटणे. श्रीली कर्कशपणे. स्कीम विहरणे पाण्यावर विहरणे. डिओड घाईघाईने पटपट खाणे. कोवाडाईस भित्रा. आता ही वाक्य वेगळी आहे. तुम्हाला दिलेले शब्द योग्य ठिकाणी ठेवायचा आहे. अरुण इज फुल ऑफ. अरुण हा कशाने भरलेला आहे. थोडक्यात काय, अरुण हा खूप भित्रा आहे. अरुण इज फुल ऑफ कोवाडाईस. कोवाडाईस हा शब्द घ्या. अरुण खूप घाबरलेला आहे. द व्हायलिन प्लेड व्हेरी श्रीली अँड मेरीली. श्रीली घ्या. व्हायलिन खूप कर्कशपणे वाजत होते. रवी सेड, आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. अफ्रेड घाबरले. रवी म्हणाला, खरंच तू अंधाराला घाबरलेला आहेस का. रवी सेड, आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. रवी म्हणाला, खरंच तू अंधाराला घाबरलेला आहेस का. द होल विलेज प्लंज्ड इनटू डार्कनेस. संपूर्ण गाव अंधारामध्ये होते. प्लंज्ड. संपूर्ण गाव अंधारामध्ये होते. प्लंज्ड. द लॉयन्स डिओर्ड देअर प्रे हंग्रीली. डिओर्ड असा शब्द घ्या. डिओर्ड हावरटपणे खाणे. सिंह त्यांच्या भक्ष्याला खूप पटपट खाऊन टाकले. ही डॉट डॉट थ्रू द रिपोर्ट. स्कीम्ड. ही स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट. ते वरवर रिपोर्ट पाहिले असा त्याचा अर्थ होतो बा. ते वरवर रिपोर्ट पाहिले. वन बाय वन द स्टार्स अपीयर्ड इन द स्काय. एक झाल्यावर एक तारे अवकाशामध्ये येऊ लागले. एका पाठोपाठ एक. एका पाठोपाठ एक तारे अवकाशामध्ये दिसू लागले. बाळ आता हे प्रोजेक्ट आणि रायटिंग वर्क आहे. लँग्वेज स्टडी बघा, हे खूप महत्वाचं आहे. लँग्वेज स्टडी आपण लँग्वेज स्टडी घेऊया. होमोफोन्स. There are words that have the same pronunciation but differ in spelling. असे काही शब्द आहेत की ज्यांचे उच्चार सेम आहे पण ते स्पेलिंग मध्ये वेगळे आहेत. उदाहरणार्थ सी सी. सी सी
SEAC म्हणजे समुद्र, SEEC म्हणजे पाणी. दोन्हीचे उच्चार सेम आहेत पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळे. There are words that have the same pronunciation but differ in spelling. अशी काही शब्द आहेत की ज्या शब्दांचे उच्चार सेम आहेत पण स्पेलिंग वेगळे आहे. They are called homophones. त्यांना होमोफोन म्हणतो. फॉर एक्झाम्पल फेअर, FAIR आणि FARE, फेअर दोन्हीचा उच्चार एकच, स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे. नो दोन्हीचे उच्चार सेम, KNOW आणि NO, पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळे. याला होमोफोन आणि होमोग्राफ. होमोनियम्सचे दोन प्रकार, होमोफोन आणि होमोग्राफ. होमोफोन म्हणजे काय आणि होमोग्राफ म्हणजे काय यातील फरक नीट समजावून घ्या. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला राईट द होमोफोन फॉर द गिवन वर्ड असा प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला ते नीट लिहिता आलं पाहिजे. Sometimes the words have the same spelling and same pronunciation but can have different meaning in different situations. काही वेळेस काही शब्दांची स्पेलिंग सेम असतं, त्यांचं उच्चार पण सेम असतं, पण ते परिस्थितीनुसार त्याचा अर्थ वेगळा असतो. काही वेळेस काही शब्दांची स्पेलिंग सेम, उच्चार सेम, पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा अर्थ सुद्धा वेगवेगळा असतो. दे आर कॉल्ड होमोग्राफ. त्यांना होमोग्राफ असं म्हणतो. उदाहरणार्थ वॉच म्हणजे पाहणे आणि वॉच म्हणजे घड्याळ. त्याचा अर्थ बघा, वॉच मीन्स ऑब्झर्व, वॉच शोज टाइम, वेळ दाखवणारं डिव्हाइस, घड्याळ. स्पेलिंग एक, प्रोनाउन्सिएशन एक, पण त्याचे अर्थ वेगळे. आणि homophones and homographs are together known as homonyms. होमोफोन आणि होमोग्राफ या दोघांना एकत्रितपणे होमोनिम्स असं म्हणतो. होमोनिम्स. परत सांगतो, होमोफोन म्हणजे काय, स्पेलिंग वेगळं, अर्थ वेगळं, पण दोन्हीचा उच्चार एकच. होमोफोन. स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे, आणि मात्र दोन्हीचा उच्चार सेम. होमोग्राफ स्पेलिंग सेम, उच्चार सेम, मात्र की परिस्थितीनुसार त्यांचे अर्थ वेगवेगळे. आता तुम्ही बघा, इथं एक तुम्हाला प्रश्न विचारला, गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोविंग. खालील दिलेल्या शब्दांच्या साठी होमोफोन्स लिहायचा आहे. ब्ल्यू. कोणता शब्द येईल ब्ल्यू साठी? ब्ल्यू म्हणा, BLEW. ब्ल्यू. ब्लूचा पास्ट फॉर्म आहे तो ब्ल्यू. बियर, BEER, अस्वल, BEAR, बियर सहन करणे, आणि BEER, बियर म्हणजे अस्वल. बीट साठी होमोफोन्स कोणता? BIT, बीट, थोडासा, BIT. TO साठी होमोफोन कोणता? TO साठी TWO. सन, SON यासाठी SUN, सन. आता बाळांनो की सेकंड क्वेश्चन बघा. धड्यामधील होमोफोन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. SEE साठी कोणतं? SEAC. लिहून घ्या. SEE साठी SEAC. दोन नंबर वूड, WOULD, वूड. सीन, SEENC.
SEENC. ओन, OWN, ओन साठी OWN, WON, ओन म्हणजे जिंकणे, आणि OWN, ओन म्हणजे स्वतः. EY, आय लेटर घ्या, आय. पीस, PEAC, पीस शांतता. PIECE, पीस तुकडा. PIEC, पीस तुकडा. थ्रू, THROUGH, थ्रू जरासा फरक होतो. हेन्स, HENS, हेन्स, HENS. नॉट, KNOT, नॉट, NOT, नॉट. बाळांनो, अशा प्रकारे पुढील एक प्रश्न आहे, तो तुम्ही स्वतः प्रयत्न करा. एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डीपर इन मीनिंग. आता 2 वाक्य दिलेत, त्यामध्ये एक शब्द अधोरेखित केले. त्या दोन्ही शब्दांची स्पेलिंग एक आहे, उच्चार सेम आहे, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही त्यांचे अर्थ लिहायचा आहे. हिज 2 brothers. स्वा मीन्स वॉच, पाहणे, वॉच्ड, पाहणे. आणि द वूड कटर कट द wicked branch with its sharp saw. त्यामध्ये saw, a tool used to cut things. A tool which is used to cut things. काही गोष्टी कापण्यासाठी वापरलं जाणारं हत्यार, करवत असं आपण त्याला स्वा असं म्हणतो. पहिल्या वाक्यामध्ये स्वाचा अर्थ पाहणे, दुसऱ्या वाक्यामध्ये स्वा, अ टूल ऑर डिव्हाइस विच इज यूज टू कट. बाळांनो, अशाच प्रकारे 2, 3 आणि 4 नंबरच्या वाक्यामध्ये जे अधोरेखित शब्द आहेत ते शब्द, त्या शब्दांचे अर्थ लिहायचा आहे. 2 नंबरचं वाक्य बघा. द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. विंग म्हणजे काय? अ पार्ट ऑफ बर्ड्स बॉडी असं म्हण. अ बॉडी पार्ट ऑफ बर्ड. अ बॉडी पार्ट ऑफ बर्ड. अ बॉडी पार्ट ऑफ बर्ड. ही लिव्स इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. तो इमारतीच्या सी विभागामध्ये राहतो. तर विंगचा अर्थ अ सेक्शन, विभाग. अ सेक्शन ऑफ बिल्डिंग, इमारतीचा एक भाग. अशा प्रकारे 3 आणि 4 नंबर मधील अधोरेखित केलेल्या शब्दांचे अर्थ त्या वाक्याच्या नुसार तुम्ही लिहायचा आहे. आता पुढील 3 नंबरचं वाक्य व्याकरणाबद्दल आहे. पुढील ऍक्टिव्हिटी आणि व्याकरणाचा काही भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे थोडासा भाग राहिला आहे, तो थोडासा भाग पुढच्या लेक्चरमध्ये संपवतो. मग आपण पुढील लेसन्स घेऊया.